मॅचचा पुरस्कार दिला जाईल. वेल डन निनाद, तुम्हाला सेमीफायनलच्या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. दरम्यान नेक्स्ट मॅच, एका ठिकाणी 10 स्टार, दुसऱ्या ठिकाणी वी लेजंड. आणि या मॅचला या ठिकाणी सुरुवात झालंय. कॉम्बॉक्समध्ये हलकासा होईल बदल. विपुल पाटील यांच्या आवाजातून आपल्याला या मॅचचा लेखाजोखा ऐकायला मिळेल. या दरम्यान मुकेशजी पितळे यांचं आगमन झालंय. मुकेशजी पितळे यांचं सुद्धा या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल. थँक्यू सर. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय MCC क्रिकेट क्लब आगाशी आयोजित AVPL आगाशी वाडवळ प्रीमियर लीग बॉक्स क्रिकेटची ही स्पर्धा आपण पाहतोय. याआधी आपण मायक्रोफोनवरती सन्माननीय अनिल बेनबन्सी सर यांना ऐकत होतो. ज्यांनी क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये प्रभावित केलं होतं आपल्या आवाजाने, आणि आजच्या दिवसामध्ये त्यांची साथ खऱ्या अर्थाने महिलांच्या मॅचेस झाल्या होत्या. तिकडचा लेखाजोखा सन्माननीय अनिल बेनबन्सी सर यांच्या आवाजातून आपण ऐकतो. मॅचच्या दिशेने वळतोय. ऑफ साईडला चेंडूला वेगाने पाठवले डिक्लेअर झोनमध्ये. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 5. शेवटच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट नाहीये. बॅकअप आहे. अंपायरचा नोचा इशारा येतोय. 8 धावा धावफलका अर्धी. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 8. हलक्या हाताने चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलका अर्धी. ऑन साईडला चेंडूला पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये पाठवलं एकेरी धावेसाठी. 1 धावफलक पुढे सरकताना इथून आपण पाहू शकता पहिल्या षटकामध्ये जर का 9 धावा आल्या, त्यानंतर सिंगल डबलनी कशा प्रकारे स्ट्राईक रोटेशन केले जाईल हेही पाहावं लागेल. टॅपच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. चांगले एफर्ट होते सारचे, पण आपण चेंडू घेऊन मर्यादित रेषेच्या बाहेर गेला तर 2 धावा असतील. त्यासाठी सुद्धा आपण पाहू शकता खोलवर टप्प्याच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. फेकी झाले. धावचीच्या रूपात पहिला आदरा, पहिला गडी बाद. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 12. इथून थोडासा 10 स्टारला सपोर्ट जास्त दिसतोय. जशा प्रकारे ब्रेक थ्रू आला जल्लोष प्रेक्षकांचा पाहायला मिळाला. पण दुसऱ्या बाजूला वी लेजंड संघ, ज्या संघाने कालच्या दिवसापासून आतापर्यंत खेळ आपला संघ या क्वार्टर फायनलच्या नॉकआउटच्या स्टेजमध्ये आलाय, इथून तो संघ सुद्धा मैदानाच्या आतमध्ये लढताना दिसतोय. फुलटॉस चेंडू ऑन साईडला पाठवलं चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 14. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राईक एंडवरती जो फलंदाज होता त्याच्या पायाला चेंडू लागतोय. षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलका अर्धी, 1 गडी बाद. लेफ्ट केलं गेलं चेंडूला पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना 16 धावा धावफलका अर्धी. फुलटॉस चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. फेकी झाले, पण चेंडूला कलेक्ट करून गॅदर नाही केलं गेलं. सिंगल कंप्लीट. एक चेंडूचा खेळ झालाय. 17 धावा धावफलका अर्धी. ऑफ साईडला चेंडूला पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये पाठवलं. 18 धावा. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 18.
वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, चेंडूला पुन्हा एकदा 2 धावेसाठी पाठवलं. 20 धावा धावफलकर दी. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 2020. ऑफ साईडला चेंडूला पुन्हा एकदा दिशा दाखवली. 21 धावा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 21 रन ऑन स्कोर कार्ड. 21 धावा. 22 धावा. 5 चेंडू 22 धावा. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 23. लॉस ऑफ 1 विकेट. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडूला 2 धावेसाठी 25 धावा धावफलकर दी. इथून टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न जातोय. बघा येणाऱ्या 5 चेंडूमध्ये सिंगल आले जर का 30च्या वरती जाण्याचा प्रयत्न असेल, 30च्या पार का 30च्या आतमध्ये. कालच्या दिवसामध्ये व्ही एजंटच्या ओनरनी सांगितलं होतं इथून आम्ही आमचा शांत संयमी जो क्रिकेटचा खेळ आहे तो करण्याचा प्रयत्न करू. आणि खऱ्या अर्थाने या संघाने शांत खेळ दाखवून आतापर्यंत इतका प्रवास गाठलाय. 26 धावा 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 26. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव. 27 धावा धावफलकर दी. 28. 2 धावा असतील. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही आलाय. यस, वाईट +1. 28 धावा. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 28. 28 धावा. .28 28 धावा. पुन्हा एकदा वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. टप्पा आपण पाहू शकता. घोलवर टप्पाच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता. फुलटॉस चेंडूला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. 29 धावा. 4 चेंडूचा खेळ झाला. 29. 29 धावा. डायरेक्ट यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. मयुरेश वेगवान जलद गतीने चेंडू हाताळला होता. खोलवर टप्प्याच्या चेंडूवरती यष्ट्या उद्ध्वस्त केलाय. विकेट आले. गडी बाद. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 29. एकोणतीस धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू. मयुरेश आपल्या संघासाठी आपण पाहू शकता 10 स्टारसाठी खेळताना एक ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने तसा की शेवटचा चेंडू फुल टॉस चेंडू. आता चेंडू मर्यादित रेषेच्या आत आहे. पंचांचा इशारा होते 2 धाव्यांचा. 31 धावा. धावफलकर दी. 31. 32 धाव्यांचं आव्हान असणार आहे 10 स्टार या संघासाठी. 32 इज द टार्गेट. चोवीस चेंडू आणि 32 धावेचं आव्हान असणार आहे. बघा आपण स्क्रीनवरती पाहू शकता जे चारपेटला ऑक्शन झालं होतं, या AVPLचं ऑक्शन झालं होतं आणि ज्यांनी या ऑक्शनचा लेखाजोखा पॉईंट्स ज्यांनी खूप सहकार्य केलं होतं, अनिश वर्धक आणि ईशा वर्धक, ज्यांनी या ऑक्शनमध्ये संपूर्ण आमच्या टेक्निकल टीम, आमचे कॉमेंटेटर त्यांना खूप चांगलं सहकार्य केलं होतं. त्यांचे मनापासून या स्पर्धेच्या माध्यमातून आभार असतील. पुढच्या वर्षी तुम्ही असंच सहकार्य करत राहा. दोन्ही आपण पाहू शकता अनिश आणि ईशा
ज्यांनी संपूर्ण कॅल्क्युलेशन म्हणजे पॉईंट्स कशाप्रकारे कोणत्या संघमालकाला किती पॉईंट्स आहेत, कोणता खेळाडू किती पॉईंट्समध्ये विकला जातोय ह्याचं संपूर्ण कॅल्क्युलेशन स्क्रीनवरती दोघं पण आहेत, आपण पाहू शकता. एका बाजूला अनिश अँड ईशा आहेत. मॅचच्या दिशेने होतोय. मॅचला सुरुवात. 24 चेंडू आणि 32चा पाठला करायचा आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले. दुसऱ्या चेंडूवरती बॅकफुटवरून टॅपचा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये फेकी. आता इथून फेकी होण्याच्या आधी यष्ट्यांवरती हात लागला होता का हेही पाहावं लागेल. ब्रेक थ्रू कोणाचा इम्पॉर्टंट आहे की मयुरेशमध्ये क्षमता आहे की 32चा पाठला करताना आपल्या संघासाठी कशा प्रकारे खेळ खेळायचा आहे. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धावा. आणि ज्यांनी मागच्या मॅचमध्ये आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन आपल्या संघासाठी मयुरेशच्या खेळीला खूप चांगली साथ दिली होती तो गेल्या मॅचचा हिरो ध्रुव सुद्धा आहे. आता इथून मागे तुम्ही हिरो ठरलायत पण आता करंट सिच्युएशन करंट तुमच्या संघाला कसली गरज आहे इथून या 32चा पाठला करताना एकमेकांच्या खेळीला साथ देणं. एका बाजूला मयुरेश आहे तर दुसऱ्या बाजूला ध्रुव आहे. दोघांना या विकेटवर टिकून आपल्या संघासाठी जे 32चं पाठलं आहे 32चा जर का विचार केला तर 3 मोठे फटक्यांनी मॅचचा फासला कमी करता येईल. पण ते मोठे फटके सगळं तुमचं स्ट्राईक रोटेशन सिंगल डबलनी धावफलक चालू ठेवणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. की दुसऱ्या बाजूला व्ही लेजंड संघ त्या संघाने सुद्धा प्रभावित करणारी कामगिरी या AVPL मध्ये केले. आता इथून एखाद्या संघाला पुढे जाण्यासाठी चाल मिळाला तर कोणता संघ असेल तो इकडून क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये विजयी निश्चित करेल. पुन्हा एकदा टॅपच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला फील्ड करतील मात्र सिंगलने संतुष्ट व्हावं लागेल. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 5. शेवटचा चेंडू टॅपच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 6 धावा. उलटा चेंडूवरती प्रहार केला जातोय ध्रुवच्या बॅटमधून. दणदणीत खणखणीत चौकार. सतरा चेंडू 22 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा फटका. बॅक टू बॅक दुसरा चौकार. ध्रुव ऑन फायर. ध्रुवच्या बॅटमधून दुसरा चौकार. थँक्यू डीजे. बऱ्याच वेळानंतर AVPL मध्ये मार्केट उघडते. भूषणजी वर्तक साहेब जर का या चेंडूवरती चौकार आला तर 500 रुपये. चौकारांची हॅट्रिक होईल का पाहावं लागेल. 500 रुपयाचा एक चेंडू असणार आहे. AVPL मध्ये मार्केट ओपन झाले. संघासाठी मस्ट नीडेड 2 बाउंड्री ध्रुवच्या बॅट मधून आपण पाहू शकता. 14 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. येणारे 16 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज असणार आहे. येणारे 16 चेंडू 18 धाव्यांची गरज. तिसरा चौकार येईल का भूषणजी वर्तक यांच्याकडून 500 रुपये. चौकारांची हॅट्रिक होईल का हेही पाहावं लागेल. आता इथून घेतलेला वेळ हा कोणासाठी फायदेशीर ठरणार आहे. बूट चेंज करण्यासाठी घेतलेला वेळ, शूज चेंज करण्यासाठी घेतलेला वेळ कोणासाठी फायदेशीर ठरणार आहे हेही पाहावं लागेल. बॅटिंग करण्यासाठी जे मोमेंटम आहे ना आता डेनस्टारच्या बाजूने होते पण हा ब्रेक घेतलाय. आता हा या ब्रेक नंतर मोमेंटम व्ही लेजंड्स कडे येईल का ते मोमेंटम. कारण की वेळ घेतलाय पण भूषणजी वर्तक
आता घेतलेला ब्रेक कोणासाठी फायदेशीर ठरणार आहे. 16 चेंडू 18 धावा. कारण की जर का ब्रेकचा विचार केला ना तर वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये सुद्धा ब्रेक घेतला होता. तिकडे 30-30चं इक्वेशन होतं. त्या क्षणाला जेव्हा वाटलं होतं की इंडिया नाही जिंकणार, कारण की साऊथ आफ्रिका संघ 30-30चं इक्वेशन होतं, पण तो रिषभ पंतनी घेतलेला ब्रेक तो इंडियासाठी फायदेशीर ठरला होता. आता इथे त्याच्यानी लेजंडच्या बाजूने जे आता मोमेंटम जर का बघायला गेलं टेनिसरच्या बाजूने आहे, कारण की तिकडे जेव्हा ब्रेक घेतला होता तेव्हा मोमेंटम साऊथ आफ्रिकाच्या बाजूने होतं. आणि नंतर आपण जर का विचार केला ना त्या ब्रेक नंतर क्लासेनला आउट व्हावं लागलं होतं. त्यानंतर आलेलं जे मोमेंटम इंडिया विजय ठरला. आता इथून आपण पाहू शकता भूषणजी वर्तक यांच्याकडून 500 रुपये लगावण्यात आले होते, पण इथून लालच नाही गेली आहे. सिंगल येणं जास्त इम्पॉर्टंट होतं आणि ते चेंडूला कट करून डिक्लेअर झोनमध्ये पाठवलं. 15 धावा धावफलकावरती. खोलवर टप्प्याचे चेंडू वेगाने हाताळण्याचा प्रयत्न केला होता, फक्त डिफेन्स केला गेला. सिंगलने धावफलक पुढे सरकताना 16 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. 16 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. षटकार आला. ध्रुवला मैदान सोडावं लागते. विकेट आले. ध्रुव बॅक टू द डगआउट. थँक्यू 5 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकर धावा 16. ऑन साइडला चेंडूला पाठवलं. थोडेसे स्लो होते, पण त्या शेवटच्या मोमेंटला रनिंग फास्ट करून 17 धावा धावफलकावरती. आता इथून जर का विचार केला तर आपण 12 नंतर 17 झाल्यात. इथून येणाऱ्या 12 मध्ये 15 करायचे आहेत. म्हणजे तुम्ही 12 मध्ये 17 करू शकलात, पण पुढच्या येणाऱ्या 12 मध्ये 15 आणि 12-15चा जर का फासला आपण पाहायला गेल्यानंतर 3चा फासला आहे. अंपायर टीम मीटिंग थोडीशी कमी करायला आपण सांगायची आहे. 12 चेंडू आणि 15 धावेचा 3चा फासला. तो 3चा फासला कमी करण्यासाठी एखादा मोठा फटका मॅच मध्ये बॉल टू बॉलचं इक्वेशन आणू शकते, पण शूज चेंज करण्यासाठी घेतलेला ब्रेक तिकडून ब्रेक थ्रू आला नाहीये. तिकडून ब्रेक थ्रू सुद्धा आला. ब्रेक थ्रू आला म्हणजे त्या ध्रुवला मैदान सोडावं लागतं, ज्याच्या बॅटमधून 2 खणखणीत चौकार आले होते. मयुरेश मैदानाच्या आतमध्ये अजूनही सज्ज आहेत. ऑफ साइडला ड्राईव्ह केला. चेंडू हातामध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण नजर आपण पाहू शकतो. एका हाताने टॅपच्या सारणी खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला लेफ्ट केलं गेलं 2 धावेसाठी. 9 चेंडू 12 धाव्यांची गरज. येणारे 9 चेंडू 12 धाव्यांची गरज. 9-12चा जर का विचार केला तर इथून 3चा फासला. पुन्हा एकदा टॅपच्या सारणी खेळण्याचा प्रयत्न. उंच उडी घेऊन चेंडूला फेकी करेपर्यंत सिंगल. 8 चेंडू 11 धाव्यांची गरज. येणारे 8 चेंडू 11 धाव्यांची गरज. कर्णधार स्वतः स्ट्राईक गेंडवरती, ज्यांनी आपल्या संघासाठी खूप चांगले आतापर्यंत खेळ केले. ऑफ साइडला हलक्या हाताने चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवलं. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकताना. 22 धावा धावफलकावरती. 7 चेंडू 10 धाव्यांची गरज. ड्राईव्ह केला चेंडूला वेगाने चेंडूला पाठवलं 2 धाव्यासाठी. येणारे 6 चेंडू 8 धाव्यांची गरज असणार आहे. शेवटच्या षटक घेऊन येण्याआधी ऐकूया एक डीजेची हलकीशी धून. गोलंदाजी मारवरती प्रीत वर्तक. इथून आता प्रीतला काय आठवायचंय. 6 मध्ये 8चा बचाव करताना मी केलेली मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी. की प्रीतचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच होता. पण समोर मयुरेश, ज्यांनी 10 स्टार कडून खेळताना एक अष्टपैलू खेळ दाखवलाय. पंच आमच्या दिशेने वळतात. वाईटचा इशारा आणि इथे वाईट +1. 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना 5 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज असणार आहे.
आणि ती व्हाईटची सर एक्स्ट्रा होती आणि एक ते डिक्लरची स्ट्राईक चेंज होणार. येणारे 5 चेंडू, एका बाजूला लेजंड्स आहे तर दुसऱ्या बाजूला स्टार. इथून स्टार चमकेल का लेजंडचा दरदरा कायम राहील पाहावा लागेल. 4 चेंडू 4 धाव्यांची गरज. मयुरेश स्ट्राईक वरती. मयुरेश जेव्हा जेव्हा स्ट्राईकवर येतो तेव्हा तेव्हा संघाच्या आशा. कर्णधाराची साथ. एका बाजूला लेजंड, 2 फिल्डर अटॅकिंग फील्ड मध्ये. टॅपच्या सहाय्याने चेंडू गेलो हातामध्ये जातो. यष्ट्यांवरती लावता लावता थोडूसा होतोय उशीर. 3 चेंडू 3 धावेची गरज. येणारे 3 चेंडू 3 धाव्यांची गरज. आपण पाहू शकता किती वेळ घेतला. स्क्रीन वरती पाहू शकता घेतलेला वेळ. मयुरेश आपल्या क्रीज मध्ये परत आले. येणारे 3 चेंडू 3 धावा. हलक्या हाताने चेंडू हातामध्ये जातोय. फेकी धावचीची संधी. धावचीच्या रूपात ब्रेक थ्रू आलाय का? अंपायर आमच्या दिशेने अजूनही निर्णय नाही आलाय. आता इथून दुसरी धाव सुद्धा घेतले. हा सुद्धा निर्णय. 2 धावा घेतल्यात. मैदानाच्या आतमध्ये तुमचं लक्ष किती आहे, तुम्ही ऍक्टिव्ह किती आहेत हेही पाहावं लागेल. यष्ट्यांवरती चेंडू लावला होता तेव्हा असं वाटलं होतं की धावचीच आहे, पण मयुरेश आणि कर्णधाराची जोडी आपण पाहू शकता कशा प्रकारे कमाल केली. इथून वेळ बदलतोय. आपण पाहू शकता जेव्हा यष्ट्यांवरती बॉल लावला होता तेव्हा हातामध्ये चेंडू नाही आला होता. स्क्रीनवरती दृश्य दाखवलं जाते कशा प्रकारे काय घडलं. आणि आपण पाहू शकता चर्चा नव्हती करायची. इथून चर्चा करता करता मयुरेश तिकडून ऍक्टिव्ह होते. मयुरेशचं लक्ष पूर्णपणे मॅच मध्ये होतं. आता या लेजंडचं लक्ष किती आहे मॅच मध्ये. चेंडूला लेफ्ट केलं गेलं. हार्ड लक. वी लेजंड विजेता संघ 10 स्टार संघाचे खूप खूप अभिनंदन.